लाल तूर YPS 2686 या तुरीचा प्रत्यक्ष पीक पाहणी करता, तर आपण जाणून घेऊया शेतकऱ्यांकडून त्यांना या तुरीचे विशेष काय वाटले. नमस्कार भाऊ. नमस्कार. तुमचा परिचय द्या. माझं नाव हेमंत देवराव जिहाती, मुक्काम खर्डा, पोस्ट शिरपूर, तालुका देवी, जिल्हा वर्धा. मोबाईल नंबर 70 66 29 39 20. तर तुम्ही तुमचं हे एकूण किती क्षेत्र आहे तुरीचं? माझं हे 5 एकर शेत आहे. त्यामध्ये मी 2.5 एकर साधी तूर टाकली आहे घरची. अच्छा. त्यांना 2.5 एकर मध्ये YPS 2686 लावली आहे. अच्छा. तर तुम्हाला त्या वाणामध्ये आणि YPS 2686 यशोदा कंपनीची या तुरीमध्ये तुम्हाला काय फरक दिसून आला? मला फरक म्हणजे आता एवढा पाऊस होऊन सुद्धा आज ही पूर्ण जसे फुल आलं तशीच शेंगा पकडले आहे. त्या तुरीला अजूनपर्यंत फुलच आहे, अजून शेंगा लागायच्या आहे. अच्छा. म्हणजे जास्त पाऊस झाला तरी हिच्यामध्ये तुम्हाला फुलं किंवा शेवरा म्हणजे जास्त प्रमाणात म्हणजे हे कन्व्हर्शन हिच्यात चांगलं दिसून आलं. आणि पुन्हा मर नाही. अच्छा, मर रोग आलेला मर नाही. नाही. जास्त पाऊस होऊन सुद्धा मर हिच्यात आलेला म्हणजे विल्ड आलेलं नाही किंवा मर रोग आलेला नाही. आणि दुसरी विशेष तुम्हाला काय हिच्यात दिसून आलं? विशेष म्हणजे माझी फवारणी पण आता 2च फवारणी केली आहे मी. अच्छा. अजून तिसरी फवारणी आता देतो. अच्छा. पण त्या तिकडल्या तुरीला 3 फवारणी झाल्या. हो का? म्हणजे या अजूनपर्यंत तुरीला शेंग भरली नाही तिची. शेंग भरली नाही. हा. आणि 2 फवारणीमध्येच हिला शेंग भरली. शेंग भरली. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हिला 4 दाणे 5 दाण्याची शेंग आहे. शेंग आहे. हो. प्रत्यक्षात शेतकरी बंधूंनो तुम्ही बघू शकता 1 2 3 4 5 1 दाणे 2 शेंग 3 4 म्हणजे 1 2 3 4 हे बघा 4 प्रत्यक्षात दाणे बघू 5 शकता दाणे. हो. 5 दाण्याची शेंग आणि पूर्णपणे भरलेली शेंग पूर्ण आहे. भरलेली. हा, 2 फवारणीमध्ये म्हणजे तुमचा फवारणीचा खर्च सुद्धा इथं कमी वाचला आणि 4 ते 5 दाणे शेंग असल्यामुळे तुमच्या उत्पन्नात सुद्धा भरीव वाढ हिच्यात होईल. हो. तर तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगाल? मी तेच सांगेन बा का कमी खर्चात जास्त उत्पादन वाली. कारण की आज हे 4 दाण्याची 5 दाण्याची शेंग आहे. आपण साधी लावतो 3 दाण्याची शेंग 2 लावतो. दाण्याची 2 दाण्याची 3 दाण्याची लावतो. हा. त्यामुळे ते जर आपल्या 4 पोते 5 पोते होत असेल तर हे 7-8 पोते 10 पोत्यापर्यंत पिकू शकतो. माझं असं म्हणणं आहे. एकंदरीत हेमंत भाऊंचं असं म्हणणं आहे की YPS 2686 या तुरीमध्ये यावर्षी जास्त पाऊस होऊन सुद्धा इथे मर रोग किंवा विल्डचं इथं प्रमाण दिसून आलेलं नाही. इतर वाणामध्ये तिथे मर दिसून आली. आणि या तुरीचं विशेष म्हणजे इतर वाणाच्या तुलनेमध्ये 4 ते 5 दाण्याची शेंगची संख्या हिच्यात जास्त आहे. आणि शेंगा कमी दिवसामध्ये हिचं भरून सुद्धा झालेली आहे. म्हणजे अवघ्या 2 फवारणीमध्येच या तुरीची परिपक्वता ही शेंगामध्ये झालेली आहे. तर फवारणीचा सुद्धा खर्च आहे म्हणजे कमी येतो. तर एकंदरीत कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त तुरीचं उत्पादन घ्यायचं असेल तर यशोदा कंपनीची YPS 2686 याच तुरीच्या वाणाची शेतकऱ्यांनी पुढील वर्षी निवड करावी. धन्यवाद. अधिक माहितीसाठी संपर्क करा 983 983 2931 आणि आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला शेती संबंधित नवीन माहिती, उत्कृष्ट वाणांचे अपडेट आणि उपयुक्त व्हिडिओ सर्वात आधी मिळतील.